तर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही. मी आता येता येता वाचत होतो, एक कोचे नावाचे कोणी कलेक्टर होते का इथे, होते ना? त्या कोचेंनी एक इंटरव्ह्यू दिलाय. म्हणाले मी जेव्हा कलेक्टर होते तेव्हा 24 तासात एकदा तरी मारामारी व्हायची, 2 दिवसात एकदा तरी खून व्हायचा. पण सर्वात शॉकिंग काय ते म्हणाले की एका IAS ऑफिसरची बदली झाली आणि त्याच्यानंतर तो गायब झाला, तो परत कधी महाराष्ट्रात दिसलाच नाही. रंजन मुखर्जी. पण म्हणजे हे किती धक्कादायक हो. एक कलेक्टर गायब होतो आणि महाराष्ट्राच्या शासनी पदरी कुठे नोंदच नाही. हे खरं आहे की नाही मला माहित नाही, पण मग त्या कोचेला बोलवा आणि त्याच्याकडे तक्रार घ्या. कोचे पुढे आयरा गायरा माणूस नाहीये, तो या जिल्ह्याचा कलेक्टर होते. सॉरी, मी आले तुले करत नाही कोणाला. तर ते कलेक्टर होते, त्यांना बोलून घ्या. आणि माझी आज प्रमुख मागणी आहे, या सगळ्या जेवढ्या अटक आरोपी आहेत ना, सगळ्यांची नार्को टेस्ट घ्या आणि होऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी. काढा त्यांच्या तोंडातलं सत्य. हे असं निघणार नाही. कोणाची हिंमत नाही की यांना फटकावून यांच्याकडनं काय काढून घ्यायची, वधवून घ्यायची. कोणाची हिंमत नाही. काय करेल हो? उद्या मुंबईत बसून धनुभावने एक फोन केला, जाणार नाही, हा जाणार की नाही, हात उचलून दाखवा सांगा बरं. मग काय कामाचं? म्हणजे मंत्रिमंडळात राहून हा डोळे दाखवणार, फक्त डोळ्याने इशारा केला ते संपली चौकशी. त्याच्यापेक्षा संतोषची चौकशी करू नका. उगाच ह्या पोरीला आणि त्याच्या आईला आशा लावू नका की न्याय मिळेल. न्याय मिळणारच नसेल तर उघडपणाने सांगा न्याय नाही मिळू शकत. पण केल्यासारखं दाखवायचं आणि करायचंच नाही. अपेक्षा भंगासारखं दुःख दुसरं कुठलंही नाही. अपेक्षा भंग करू नका महाराष्ट्राचा. काय बोलतात ते, काय ते गोपीनाथ गडावरती महाराष्ट्रात म्हणाले कुठं असं होत नाही, फक्त काय बीडमध्ये होतं. अरे नाही झालं आमच्या ठाण्यामध्ये असा कधी इतका वाईट मर्डर. ज्या पद्धतीने मारलं, समोरचा माणूस व्हिडिओवरती बघतोय मर्डर कसा होतोय. अरे हा क्रूर कर्म आहे, क्रूर कर्म. रामन राघव आहे, रक्त पिपासू नरभक्षक आहे. आज महाराष्ट्राला त्याची ओळख पटली. एवढे दिवस आम्ही बोंबलत होतो की हे बीड मधलं थांबवा, बीड मधलं थांबवा. ते अंधारे, सुषमा अंधारे आज येणार होत्या, आल्या नाहीत. त्यांच्यावरती 307 दाखल केली. त्यांनी एक गुन्हा दाखल केलेला, तिच्यावर इतका दबाव टाकला की तिला मागे घ्यावं लागलं. यांनी कोणालाही सोडलेलं नाही. सगळे धंदे यांचे, मटक्याचे पण यांचे, दारूचे पण यांचे, सगळे धंदे यांचे. पण कोणी एक माणूस बोलायला तयार नाही. दस साहेब, मी सभागृहातही बोललो होतो आणि आजही बोलतोय, आका बिका काय नाही. आकाचा बाप कोण आहे? कोण आहे? अजून जरा जोरात सांगा. एवढी जनता सांगते तरी आपण नाव नाही घेत. अहो एवढ्या जनतेला माहिती आहे आकाचा बाप कोण आहे, तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला? त्याला मंत्रिमंडळात पहिला आखला. शिवाय घालणारे फोन येतात मला. आज सगळ्यांना एक सांगायचंय, हे थांबा रे, मला एक सगळ्यांना सांगायचंय, मी जातीने वंजारी आहे, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय आणि जर मी शांत बसणार असेल तर मी वंजारी नाही. अन्याय सहन करणारा हा कष्टकरी वंजारी समाज नाही. माझा बाप 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय, त्यामुळे गरिबी, ऊसतोड वगैरे आम्हाला समजायला जाऊ नका. माझा बाप 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय. मी एका हमालाचा नातू आहे. 18-20 दारिद्र्य होतं आमच्या घरात, पण लढण्याची तिथनच हिंमत आली आणि म्हणूनच लढायला उभा राहिलो. हे जातपीत काही मध्ये येत नाही हो. कसली जात? लढताना जातीचा विचारच करायचा नसतो. या भुसावळमध्ये मुसलमानावर हल्ला झाला तेव्हा जिथे
जितेंद्रने कधी जातपातीचा नाही विचार केला. तो जाऊन त्या मुसलमानाच्या बाजूला उभा राहिला की तुम्ही तुमच्या बापाला हात उचलून असा मारू शकत नाही. लोकांनी मला तेव्हाही खूप शिव्या घातल्या. अरे काय हा, कारण का त्याच्या एक आवाड नावाचा पोरगा होता, त्याच्यात हात घातला मी. आणि तुम्ही तुमच्या बापाला ट्रेन मध्ये मारू कशी शकता रे? आपण काहीच विचार करत नाही की आपण आंधळे झालो जाती धर्माच्या लफड्यामध्ये, की 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला मारला, त्याची डोळे जायची वेळ आली तरी आपण तेच. आज त्या सूर्यवंशीला मारला, त्याच्या मारण्याचं कारणच नाही सांगतो. भीमसैनिक कुठे गेला आमचा? कुठे गेला? सूर्यवंशीला कसा मारला कोणाला माहितीये का? कोणाला माहितीये कसा मारला? शासनाने नाही सांगितलं, पोलिसांनी नाही सांगितलं, तो मेला. अरे पण तो मेला कसा? अरे कोणीतरी असेल ना. आणि दस साहेब सर्वात जे लपवलं गेलं आणि जे कधी चर्चेतच आलं नाही ते म्हणजे तो मेलाय पोलीस कस्टडीत नाही, तो मेलाय ज्युडिशियल कस्टडीत. दस साहेब हे लक्षात घ्या. मी मुद्दामून जो आज आलोय ना इथे, हे सगळं महाराष्ट्राला सांगायला आलोय की तो मेलाय ज्युडिशियल कस्टडीमध्ये. आणि ज्युडिशियल कस्टडीमध्ये माणूस मरू कशा शकतो? अच्छा, त्याचा काही रेकॉर्ड? तो किती वाजता मेला, त्याला श्वासोश्वासाचा त्रास कधी झाला, काही नाही. पण असा महाराष्ट्र ठेवू नका. बोलायला शिका, व्यक्त व्हायला शिका. जर पण व्यक्तच झालो नाही तर अजून 10 संतोष देशमुख करायला असे अनेक वाल्या महाराष्ट्रात तयार होतील. या वाल्यांना जर थांबवायचं असेल तर तुमच्यासारखा बीड जिल्ह्यातला हा मोर्चा हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे. हे व्यक्त होणारी लोक आज रस्त्यावर उतरली आहेत. पण महाराष्ट्रातली व्यक्त होणारी लोक जर रस्त्यावर उतरली तर या शासनाला पळता भुई थोडी होईल. तेव्हा वेळीच आवर घाला. आजही तुम्ही जे आमचा मित्र बोलला क्षीरसागर साहेब, कुठे तो 302 अजून दाखल का नाही झाले? 302 मध्ये आरोपी का नाही आलेत? सगळं सारखं आहे ना. ही जी खंडणी मागितली गेली ती त्याच दिवशी मागितली का? ही खंडणी 2 महिने अगोदर मागितली होती. खंडणी सत्यनारायणाच्या पूजेसाठी मागितली नव्हती. ती खंडणी इलेक्शन फंड साठी मागितली गेली होती. का सत्य बोलायचं नाही? 2 महिने अगोदर काय होतं? मग कशाला पैसे मागायला गेले होते? इलेक्शन फंड होता, दिला नाही. मग ढगात पाठवतो सांगितलं. त्या अधिकाऱ्याला बोलून दमदाटी केली तर हे कारवाई नाही. ज्या पद्धतीने इथलं पोलीस प्रशासन वागले, जसं दस साहेबांनी सांगितलं, आयले इतके 12, 14, 15, 16 वर्षाची पोरं रिव्हॉल्वर लटकूनच फिरतायत. म्हणजे जे फायरिंग केलंय अंडर द आर्म्स ऍक्ट ते इलिगल आहे. ते तुम्हाला करता येत नाही. कोण कोणाच्या बापाला घाबरताय? बिनधास्त त्याच्यातनं रील्स निघतायत. आणि सर्वात मी भाषणामध्ये म्हटलं, जहां वाल्या खडा वो सरकार से बडा, तर त्याच्या रील्स तयार करतात. बाप तो बाप रहेगा, हा तुमचा बाप. या बापाला पुरल्याशिवाय आता शांत बसू नका. म्हणा मुलगा असाच निघणार आहे. किंवा बाप वाले असेल तर मला मुलगा म्हणून ते काम करावं लागेल. आणि तुम्हाला सगळ्यांना शपथ आहे या मुलाची, मुलीची आणि त्या माऊलीची, त्या बहिणीला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसू नका. जर तुम्हाला संतोषला न्याय द्यायचा असेल, जर गेल्या 10 वर्षात ज्यांचे खून पडले पण ज्यांचे आई वडील बोलूच शकले नाही, भाऊ बोलूच शकले नाहीत, अशा सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर ह्या बहिणीला डोळ्यासमोर ठेवा. न्यायाच्या बाजूने लढा. बाबासाहेबांचा फोटो दिसता येत ना, तुम्हाला बाबासाहेब मागे उभे राहतील, त्यांचं संविधान मागे उभे राहील. आपण संतोषच्या माध्यमातून त्याचं शहीद, त्याचं बलिदान झालेलं असं समजूया आणि उभ्या बीड जिल्ह्याला न्याय मिळवून देऊया. या क्रूर कर्म राक्षसांना, या नरभक्षक रामन राघवाला पुरल्याशिवाय आता बीड जिल्हा आणि महाराष्ट्र शांत बसणार नाही. अशी शपथ घेऊन इथनं निघा. हा वैचारिक लढा आहे. कुठेही हिंसा होता कामा नाही.
विचारांनी लढूया आणि विचार ठेचूया. ते विचार ठेचण्यासाठी आपण सगळे 18 पगड जाती एकत्र आलो आहोत. शिवशुले फाऊ आंबेडकर एकत्र आलो आहोत. ही शपथ घ्या आणि इथनं रवाना व्हा, एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. संतोषच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि माझ्या या भगिनीला आयुष्यभर तिचा स्वस्तच राहील. पण तिला ही सगळी लढाई लढण्यासाठी मुलाला आणि माझ्या बहिणीला हिंमत लाभो आणि त्या हिमतीच्या मागे आम्ही सगळे आहोत ताई. एवढं तुम्हाला शब्द देतो. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अमर रहे, अमर रहे, अमर रहे. अरे जोरात तर बोला ना. अमर रहे, अमर रहे. यानंतर आपले लाडके खासदार आदरणीय बजरंग बाप्पा आपल्या समोर बोलणार आहेत. माझी विनंती आहे बजरंग बाप्पाला की डायरेक्ट नाव घेऊन बोला. आदरणीय संतोष अण्णा देशमुख यांना पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या सर्वांच्या वतीनं मी अष्टांग आदरांजली वाहतो आणि तमाम त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे याच्यासाठी जमलेल्या माझ्या सर्व बहादर मावळ्यांना पहिल्यांदा प्रमाण करतो आणि याच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे तुमचं आमचं दैवत आदरणीय मनोज दादा, आदरणीय राजे, सर्व पक्षाचे आमदार, सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते, सुरेश अण्णांना नाव घेतलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ. आज तुमची सर्वांची इच्छा आज पूर्ण होईल. मला एकच सांगायचंय की आपण सर्वजण इथं का आलो, मौज मजा करायला नाही. आपला एक कार्यकर्ता, आपला मावळा आपल्यातून निघून गेलाय. माझी ही भगिनी उघड्यावर पडली, एका भगिनीचं कुंकू पुसलं गेलंय आणि ते कशानं झालंय तर यांच्या वृत्तीमुळे झालेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नावाची चीज राहिली नाही. गेले कित्येक वर्ष 19 पासून तर 24 पर्यंत या 5 वर्षात कुठं कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. आदरणीय सुरेश अण्णांनी सांगितलं, संदीप भैयांनी सांगितलं की बऱ्याच काही मुद्दे मांडले, पण मी तमाम महाराष्ट्राला तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगणार आहे की संतोष अण्णा देशमुख सारखा एक सोजळ असा सरपंच, एक तरुण सरपंच, अरे त्याने कधी विरोधकाला, राजकीय व्यासपीठावर विरोध करणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कधी हेवा वाटला नाही. आपलासा वाटणारा आमचा संतोष अण्णा, घालवायचं काम पाप तुम्ही या परळीवाल्यांनी केलंय हे सर्व उघड आहे. अरे याच सर्वांचं मूळ कुठं आहे? आपला 6 तारखेला सुरुवात झाली असं प्रत्येक जण म्हणतात, पण मे मध्येच खंडणीचा गुन्हा केज पोलीस स्टेशनला दाखल झाला होता. या खंडणीच्या सुरुवातीपासून आदरणीय सुरेश अण्णाला जरा जास्त माहित आहे त्या विंडमिलचं. या विंडमिल या आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या. या विंडमिलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठेतरी पैसा मिळेल, इथं उद्योग उभारला तर आपल्या तरुणांच्या हाताला थोडंफार काम मिळेल, त्याच्यातून व्यवसाय होईल, बीड जिल्ह्याची प्रगती होईल असा उद्देश असला पाहिजे. पण त्याच्यापेक्षा उलट आहे. मी आज सर्वांच्या साक्षीने सांगणार आहे, या संतोष अण्णा देशमुखच्या मारेकऱ्याला तर फाशी करायचीच, पण या विंडमिल सुद्धा धारक जे आहेत ते सुद्धा काही गुंड पाळतात आणि गुंड पाळून माझ्या शेतकऱ्यांना त्रास देतात. त्यांचा सुद्धा छडा लागला पाहिजे. गेले कित्येक दिवस झालं, आज 20 दिवस झालं आपण ज्या कामासाठी झटतोय, ज्या दिवशी 9 तारखेला 3:24 याचं अपहरण केलं गेलं, त्या क्षणापासून मला 4:10 फोन आला. तेव्हापासून आतापर्यंत आपण सर्वजण लढतोय, तरी पण फक्त आश्वासन मिळलं जात आहे की आरोपीला आम्ही अटक करणार. पहिल्या दिवशी 2 आरोपी अटक झाले, दुसऱ्या 2 दिवसात एक तिसरा आरोपी अटक झाला, चौथा आरोपी अटक झालाय का सिलेंडर झालाय मला आणखी कळालं नाही, पण मल्ला झालाय, अटक झालाय. आणि ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला संसदेमध्ये असेल, आदरणीय अमित भाई शाह यांची भेट मी घेतली, त्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. मग ही खंडणीखोर कोण आहे? आदरणीय अण्णा तुम्ही म्हणतात अक्का,
त्याचं नाव घ्यायचंय का नाही त्या बक्काचं मला माहित नाही, पण त्याचा मास्टर माइंड कोण आहे? आणि हे आदरणीय धनंजय मुंडे साहेब, तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नैतिकतेचा अधिकार नाही. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि तुम्ही जर खरंच सत्यवादी असाल, या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल, तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या, फेकतो राजीनामा आणि चौकशीला सामोरं जातो. का करत नाही तुम्ही? तुम्हाला कशाला पद पाहिजे? आमचे मुर्दे पडायला, आम्हाला मारायला? अरे ह्याचं नाव कशाला घ्यायचंय? हा कोण आहे? हा फक्त दलाल आहे, दलाल आहे, दलाल. याच्यावर काही बोला एवढं मी, तुम्ही सर्वांनी मला खासदार केलंय, तुमच्या सर्वांच्या ताकदीवर मी खासदार झालोय. आदरणीय आव्हाड साहेब, तुम्ही बोलताना म्हणलात की आज क्रांती झाली. आज क्रांती नाही झाली आव्हाड साहेब, ह्याची क्रांती लोकसभेला ज्या बीड जिल्ह्यानं दाखवून दिले. 75,000 मत बोगस केले, तरी सुद्धा या पट्ट्याला आदरणीय मनोज दादा सारख्यांचा आशीर्वाद, या जनतेचा आशीर्वाद आणि मला निवडून दिला. आदरणीय सुरेशांना तुम्ही आता उल्लेख केला परळी विधानसभा मतदारसंघाचा. आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते या जिल्ह्याचे झालेले मंत्री, यांना सुद्धा बोगस मताची लीड आहे, बोगस मतावर. जर या प्रशासनाला खऱ्या अर्थाने या आमच्या सत्तोंसांना देशमुखाला न्याय द्यायचा असेल तर बीड जिल्ह्यामध्ये झालेला मत काढा. 2 अंकी आकडा सुद्धा शिल्लक राहिला नाही. असं कुठं महाराष्ट्रात होत असेल तर ती फक्त बीडला होत आहे. आणि यांची मुजगेगिरी का वाढली, यांची ताकद का वाढली, तर यांच्या माग प्रशासन आहे, यांच्या माग शासन आहे, याच्यामुळे हे झालं. याच्याशिवाय यांना दिवसा ढवळ्या खून करतात. आमचे रामकृष्ण भांगड यांच्यावर 3 गुन्हे झाले. अरे कशासाठी? परमेश्वरानं तुम्हाला संधी दिली, तुम्ही मंत्री झाला, तुमचे खालची पिलावळावरा तुमच्याच लोकांच्या विरोधात तुम्ही म्हणलात ही परळीचा खेळच कळा नाही की मारणारा बी तिथंच आणि मारणारा बी तिथंच. तसंच झालंय निवडणुकीचं सुद्धा, विरोधक बी तिथं, सत्ताधारी बी तिथंच. कारण त्याचं असं आहे की काही बी झालं तर ही जी आमच्या विरोधात येतात ना कुठंतरी त्यांच्या उंचीप्रमाणे, ते काय म्हणतात, भाऊ काय आणि ताई काय, दोघंही आमचेच. काय जाती धर्माचा विषय? कुणीतरी म्हणलं या प्रकारात जात आणू नका. इथं एका जातीचा माणूस नाही, इथं एका पक्षाचा माणूस नाही. भारतीय जनता पार्टीचे सध्या 2 रनिंग आमदार इथं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार साहेबांचे सुद्धा 1 आमदार इथं आहेत. आदरणीय आमचे पाटील साहेब सुद्धा इथं आहेत. आणि आमच्या पक्षाचे सुद्धा 2 आमदार आणि 1 खासदार इथं आहे. आमचे पराजित झालेले दोन्ही उमेदवार सुद्धा इथं आहेत. सर्व पक्षीय आहेत, सर्व जाती धर्माचे आहेत, ओबीसी आहे, ओपन आहे, मुस्लिम आहे, सर्व आहेत. फक्त जाती धर्माचा आधार तुम्हाला लागतोय म्हणून तुम्ही जाती धर्माचं नाव काढताय. तुम्हाला जातीच्या नावाशिवाय राजकारणच करता येत नाही. तुम्हाला पक्षाचं राजकारण करायचंय, आम्हाला नाही. आम्हाला काय करायचंय? आम्हाला आदरणीय संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना लढायचं आहे आणि या लढ्यामध्ये तुमची सर्वांची ताकद आपल्याला दाखवायची. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की मी पकडणार, मी न्याय देणार.